फक्त पैसाच मिळवणे आहे का? तर नाही. काम म्हणजे फक्त पैसाच नाही, तर स्वतःची ओळख आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या मते तर पैशापेक्षा महत्त्वाचं काय आहे ना, तर ते आहे स्वतःचं अस्तित्व. आणि या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी पैसा मिळवणे खूपच गरजेचं आहे. पैशामागे महिलेचा आत्मविश्वास, मान-सन्मान आणि मानसिक समाधान दडलेले असते. आनंद देखील दडलेला असतो. म्हणूनच आपण घरबसल्या काही ना काही पैसा कमवला पाहिजे. म्हणजे आपोआप आपली ओळख निर्माण होईल, सन्मान वाढेल, शिवाय आपला आत्मविश्वास देखील वाढेल. आणि स्वातंत्र्य म्हटलं तर आपोआपच आपल्याला मिळत जाईल. म्हणूनच घरबसल्या काम करणे खूप गरजेचं आहे. घरबसल्या काम म्हणजे फक्त कमाईच नाही, तर ती तुमची ओळख बनून जाणार आहे. ती कशी काय? तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, जेव्हा आपण म्हणतो की वर्क फ्रॉम मी करत आहे किंवा घरबसल्या काहीतरी मी छोटा मोठा माझा व्यवसाय करते, तेव्हा लोकांचा पहिला प्रश्न आपल्याला काय असतो? तर तो प्रश्न असतो, तुला किती पैसे मिळतात? पण खरं सांगू तुम्हाला, घरबसल्या काम करणे म्हणजे फक्त महिनाअखेर येणारी कमाई नाही, तर त्यामागे खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या आपल्यासारख्या महिलेला, गृहिणीला खूपच सक्षम बनवतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयांवर बोलणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मी व्हिडिओच्या शेवटी अशी काही गोष्ट सांगणार आहे, ती खूपच इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक समाधान आणि आनंद. तुम्ही जेव्हा मनापासून समाधानी होता, तेव्हा एक आयुष्य आपल्याला सुंदर वाटू लागते. काहीतरी केल्याचं, काहीतरी करत असल्याचं फील होतं. आपलं शिक्षण व आपला वेळ वाया न घालवण्याचे समाधान आपल्याला मिळत असते. शिवाय कधी रोजच्या त्याच कामाचा कंटाळा आपल्याला येत असतो. अशा वेळी आपलं काम आपल्याला एक प्रकारचं त्या कामातून ब्रेक देत असतं. आणि हे घरच्या कामाव्यतिरिक्तचे जे आपण काम करत असतो, कमाई करण्याचे काम करत असतो, त्यातून आपल्याला काही ना काही मान सन्मान मिळत असतो आणि आनंद देखील मिळत असतो. आणि त्याच्यामुळेच आपलं मानसिक ताण आपला कमी होत जात असतो. आपण फक्त इतरांसाठी जगत नाही आहोत, फक्त घरीच बसलो नाही आहोत, आपले शिक्षण आपण वाया घालवत नाही, तर स्वतःसाठी काहीतरी करतोय, हे समाधान आपल्याला खूप लाख मोलाचं ठरत असतं. नाहीतर नुसते रिकामी बसलो आहोत, आपले घर आणि आपले मन हे दोन्ही आपल्याला खायला उठत असते. त्यामुळे काम महत्त्वाचं आहे. तुम्ही याचा अनुभव घेतला आहे का? घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काम महत्त्वाचं आहे. मानसिक समाधान त्यातून मिळत असते आपल्याला, आणि मानसिक समाधान मिळाले की आपोआप आपल्याला आनंद मिळत असतो. नंबर 2, आर्थिक स्वातंत्र्य. हो, पैसा महत्त्वाचा आहेच, पण त्या पैशामुळे मिळालेले जे स्वातंत्र्य आहे ना, ते खूप लाख मोलाचे असते. त्यालाच आपण आर्थिक स्वातंत्र्य म्हणतो. आणि नुसतेच आर्थिक स्वातंत्र्य नाही, तर अनेक स्वातंत्र्य आपल्याला मिळत जातात. समाजात वावरण्याचे जे स्वातंत्र्य असतं, ते डिसिजन घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला आपोआप सन्मान मिळत असतो. म्हणूनच काम हे पैसा नाही, तर स्वातंत्र्य आहे. स्वतःच्याच कष्टाचे जेव्हा पैसे आपल्या हातात येतात ना, तेव्हा तो आनंद, आत्मविश्वास वेगळाच असतो. छोट्या मोठ्या गरजांसाठी कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत. उलट आपणच कुटुंबाला हातभार लावू शकतो. त्यामुळे डिसिजन घेण्याचे स्वातंत्र्य देखील आपल्याला आपोआप मिळत जाते. नंबर 3, स्वतःची ओळख. लग्नानंतर आपण कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी सून, कुणाची तरी आई म्हणून ओळखलं जातो. पण जेव्हा तुम्ही स्वतःचं काहीतरी काम सुरू करताना, तेव्हा तुम्ही स्वतःच्या नावाने ओळखले जातं. मग ते काहीही असो, टेलरिंगचं काम असो, यूट्यूब चॅनल असो किंवा एखादा छोटासा गृहउद्योग असो, तेव्हा तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होते. लोक तुम्हाला तुमच्या नावाने, तुमच्या कलेने आणि तुमच्या कामाने, कौशल्याने ओळखले जातात. त्याचबरोबर तुमच्या मेहनतीने देखील तुमची ओळख निर्माण होते. आणि जेव्हा तुमची ओळख निर्माण होते ना, तेव्हा तुम्हाला एक वेगळंच प्राऊड फील होत असतं. म्हणूनच काम म्हणजे कमाईच नाही, तर ती एक स्वतःची ओळख देखील आहे. नंबर 4, मुलांसाठी रोल मॉडेल. जेव्हा आपण घरातूनच काही ना काहीतरी काम करत असतो ना, तेव्हा आपली मुलं पण आपल्याला बघत असतात. आपली आई किती मेहनती, प्रामाणिक आणि हुशार आहे, हे ती पाहत असतात. आणि या अनुकरणातूनच मुलं तुमच्याकडून काहीतरी शिकत असतात. आणि त्यांना देखील स्वावलंबी व्हावं, मेहनती व्हावं, काहीतरी करावं असे वाटू लागते. आणि यातूनच तुम्ही नकळत का होईना मुलांचे रोल मॉडेल बनत असता. मग तुमचे काम हे फक्त पैसा मिळवण्याचे उद्दिष्ट न राहता, मुलांचे रोल मॉडेल बनवून त्यांचे भविष्य देखील सुधारत असते. म्हणूनच काम म्हणजे फक्त पैसा मिळवणे राहत नाही. नंबर 5, अपडेट राहतो. जेव्हा आपण काम करत राहतो, तेव्हा आपल्या कौशल्याचा विकास होत असतो. वेळेचं नियोजन करायला आपण शिकतो. सध्याचे मार्केटिंग, सध्याची स्थिती, नवीन काहीतरी होणारे बदल, सर्व काही आपल्याला समजत असतात. यातूनच आपण अपडेट राहतो. सर्व काही आपल्याला बाहेरचे ज्ञान मिळत राहते. लक्षात ठेवा, जर आपण घरातच रिकामे बसलो, तर घरातले पण आपल्याला निग्लेक्ट करावे लागतात.
कारण त्यांची पण दिनचर्या एक व्यस्त होऊन गेलेली असते. शिवाय हिला काय कळते, हिला काय येते, हिला काय बाहेरचे समजते हे देखील ते म्हणू लागतात. त्याच्यामुळेच आपण घरातूनच काही ना काहीतरी काम करा आणि अपडेट राहा. मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे एखादी कला, ज्ञान असेल ना, तर ती फक्त 4 भिंतीच्या आत दडवून ठेवू नका. सुरुवात करा. सुरुवातीला कदाचित उत्पन्न थोडे येईल, कमी मिळेल, पण तुमचं ज्ञान, कौशल्य आणि तुमचा आत्मविश्वास हा वाढत जाणार आहे. त्याची किंमत लाख मोलाची ठरणार आहे. गृहिणी असणं ही एक कमजोरी नाही, तर ती एक तुमची ताकद आहे, हे दाखवून द्या. आणि शिक्षणाचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या कौशल्याचा वापर करा. ते वाया घालवू नका. तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात हे विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, घरबसल्या काम केल्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आहे किंवा काय बदल होईल? तुम्ही कोणते काम करत आहात घरी बसून किंवा ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपल्या गृहिणी फॅशन लॅब या चॅनलवरती गृहिणींसाठी, महिलांसाठी खूप विशेष असं स्पेशल व्हिडिओ येत असतात. नवीन माहितींवर, नवीन टॉपिकवर व्हिडिओ येत असतात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय पुढील बेल आयकॉन बटन देखील दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा.